Hello and namaskar again. Welcoming to you in yet another vlog. आणि आज मी माझ्या मिस्टरांसोबत बसलेली आहे, अभिजित भोसले. सेकंडरी आज आम्हाला ॲक्चुअली काउंटर करायचे आहेत म्हणजे क्राऊड प्लेसेस. त्या क्राऊड प्लेसेसमध्ये जाऊन आम्ही व्लॉगिंग करणार आहोत. हा आमच्यासाठी एक चॅलेंज आहे खरं तर. आणि ह्या चॅलेंजने आम्ही स्वतःला कॉन्फिडंट इनफ बनवू की येत्या अपकमिंग डेजमध्ये जेव्हा कधी आम्हाला व्लॉगिंग करायचे असेल तेव्हा आम्ही फिअरलेसली आम्ही करू शकणार, जेणेकरून आम्हाला पुढे काही जे काही आमचे हर्डल्स असतील, ऑब्स्टिकल्स असतील ते आम्हाला कॉन्फिडेंटली आम्हाला फेस करता येतील, कॉपअप करता येतील. आणि ही जर्नी हिथूनच आम्ही आता सुरुवात करत आहोत. and who they are like doing the vlogging na in every day, they know the very well की काय बघावं लागतं आपल्याला. पीपल आर लुकिंग व्हेरी वियर्डली, बट फॉर पण नाही बघणार आहे त्यांच्याकडे. आपण जस्ट आपल्या व्लॉगिंग कडे लक्ष देणार आहेत. दे स्टील हेजिटेट होते. एव्हरीबडी इज लाईक अ लर्निंग इन देअर इनिशियल पिरियड, मला असं वाटतं. तर बघू आपण करूया. एक चॅलेंज आहे हे आमच्यासाठी पण. बी सपोर्टिव्ह गाईज. म्हणजे हे काही आमच्यासाठी छोटंसं नाही, हे खूप म्हणजे मोठी स्टेप आहे आमच्यासाठी टुवर्ड्स द व्हॉट वी वॉन्ट टू डू दॅट. ओके, तर होप करते की तुम्ही सगळे आम्हाला खरंच सपोर्ट कराल खरंच. आणि एक गाणं छोटंसं ह्याच्यासाठी मी करेल. आय एम नॉट अ गुड सिंगर, बट हे माझं पॅशन आहे, हे मला आवडतं. मी आपली अशी मध्ये मध्ये व्हिडिओची ही चांगली सुरुवात आहे या गाण्यापासून. हे खरं आहे. हे आवडतं गाणं आहे आमच्या दोघांचं. ही आम्ही खूप रिलेट करतो हे गाणं. तर हे छोटंसं गाणं आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काटकुट वाट मध्ये पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शावस त्याची, रगत निघल तरी बी हसल शावस त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन सुद्धा तुझं गोष्ट आहे फिरती मोलाची, पृथ्वी मोलाची. पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. हीच एक आपली सुरुवात आहे, हीच एक आपली इंगेजिंगची सुरुवात आहे, जेणेकरून आपण एकमेकांना रिलेट करू शकू. तर बघूया पुढची जर्नी, आपण बाहेर जाऊन बघूया, अनुभवूया. ॲक्च्युली आत्ता एक गोंधळ झाला. आमच्याकडे कॅश नाही आहे आणि आम्ही म्हणजे पेटीएमच युजली सगळीकडे आता यूज करतो. आणि कॅश नसल्यामुळे पाणीपुरीवाल्याकडे गेले आणि बिचाऱ्याचं तिकडे पेटीएम चालू नव्हतं, फोनपे चालू नव्हता, ऑनलाईन त्याचं काहीच पेमेंट होत नव्हतं. आणि त्यामुळे आम्ही लोक लिटरली मागे येऊन आम्हाला कॅश काढावी लागते आता. आणि मी एक प्लेट तरी पण खाल्ली. आणि अभिजितनी काय केलं, ॲक्च्युली एका दुकानामध्ये जाऊन तिथून कॅश काढली, कॅश परसीव केली आणि 20 रुपीचा स्प्राईट घेतला स्मॉलवाला. आणि पुन्हा येऊन आम्ही त्यांना कॅश आता रिटर्न केलेली आहे. आता आम्ही इकडे आलो. यू कुड सी द फूड कॉर्नर फ्रंट ऑफ द स्वीट्स मॉल. आय हॅव सीन टू द पीपल आर बस्टलिंग एंटायर डे इन दिस लोकॅलिटी. मित्रांनो, गोष्ट अशी झाली की आता वाजले किती 8:30. त्याच्यामध्ये आता स्कॅनर बंद झालेले आहेत सगळे. आणि मी 3-4 वेळा स्कॅन केला तरी स्कॅन होत नाही. आणि मी वॉलेट घरी विसरलो आहे, असं झालं. तर वॉलेट घरी विसरल्यामुळे माझ्याकडे कॅश नाही. सगळं पेटीएम किंवा म्हणजे बँकमध्ये आता पैसे आहेत असं. तर मग भरपूर वेळा स्कॅन केला तर झाला नाही. इकडे आम्ही आलेलो आहे खायला. श्रद्धाला शोरमा खायचा आहे आणि काय खायचं आहे. जास्ती आहे का?
ब्रेड आहे बरोबर. ॲक्च्युली आता चाललोत आम्ही पुढे आणि मला एका गोष्टीचा खूप ड्रॉबॅक वाटला इथं खाण्याचा. जो काही म्हणजे आपण जेव्हा खातो ना, काही ऑर्डर करतो ना, तर इथं बेगर्स खूप आहेत आजूबाजूला जे आपल्या तोंडाकडे बघतात. लिटरली तिथं पॅक करायला चालू होतात आणि विच इज नॉट लाईकिंग यार. म्हणजे कसं होतं ना, आपण खातोय आणि ते आपल्या तोंडाकडे बघतायत आणि ते भुकेचलेले आहेत आणि आपण लिटरली असं वी आर हॅविंग फ्रंट ऑफ देम. तर ते थोडंसं मला जरा विचित्र वाटतं आणि मी त्यांना दुकानदारांना पण सांगितलं प्लीज यु नो की काहीतरी याच्यावरती सोल्युशन काढा किंवा काहीतरी बघत जावं. कारण प्रत्येक टायमाला कस्टमर्स येणार अँड दे विल बी यु नो गेट दिस काइंड ऑफ द सिच्युएशन. नो बडी लाईक इट दिस काइंड ऑफ दिस सिच्युएशन. वी आर मूविंग हेड टू बी नाव DMart because we want to show you know do a shopping today. pretty you know pretty challenging to me की मी हे सगळं करते. हे मला विश्वास नाही बसत आहे ॲक्च्युली. चॅलेंजेस मेक यू मोर इम्प्रूव्ह. तर मी लावतो. आम्ही आलेलो आहे DMartमध्ये. DMartच्या बाहेरच आहे आम्ही. तर बघू काय घेता येईल. क्राऊड कसला आहे. आज संडे असल्यामुळे क्राऊड भरपूर असतो. वाजलेले आहे. 9 वाजले तरी भरपूर क्राऊड होतो. माईक लावलंस तुझा आवाज नाही. हां नाही कॅच करतो होते. डार्क हे तर नाही आहे. डार्क नाही समथिंग लाईट पिंक आहे. पण मला नक्की आठवत नाही आहे टॉपचा कलर कोणता आहे. तोच आठवत नाही. तो वाला आवडला आहे शर्टाला. 199चा वरती येतो. या साईडला आहे. हे आहेत का पॅटर्न ते शादा. हे पॅटर्न नाही. टी शर्ट टाईप आहे. हा पण छान आहे. कलर छान वाटतो. हे लेडीज आहे. काढ ना ते बाहेर काढून दे. मी लेडीजच्या रॅकमध्ये येऊन शूट करतोय. मला ऑकवर्ड वाटतंय भरपूर. कारण काय होतं लेडीजकडे कॅमेरा वगैरे फिरवला तर का ते इनसिक्युअर होतात की हा बाबा काय करतोय नक्की. अशा गोष्टी होतात. मग थोडं जपून शूट करावं लागतं असं आहे. आणि कॅमेरा असा घेऊन फिरायचं म्हटलं तर ते काही लोकांना म्हणजे काही लोक फिरतात कॅमेरासमोर आणि काही लोक अवॉइड करतात. मागून वगैरे जाणार. भरपूर गोष्टी आहेत. अशा जपून शूट करावे लागतात. बाकी पब्लिक प्लेस ही पब्लिक प्लेसच आहे. कारण हे नाही आहे काय. अरे पण हे मला वाटतं प्राईस काय त्याची. 295 आहे ना. काय प्राईस आहे याची. प्राईस अमोलची आहे ना. 295ची आहे. पाऊच आहे ना. अर्धा किलो. ठीक आहे. 295. अजून काही. ऑलिव्ह ऑइल. मी ऑलिव्ह ऑइल घेणार आहे. ऑलिव्ह ऑइल गाईज मी खरंच ऑलिव्ह ऑइल खाते. मित्रांनो शॉपिंग वगैरे करून झालेली आहे. पण घ्यायला गेलो वेगळं आणि शॉपिंग झालेली आहे वेगळी.
तर श्रद्धाला एवढी भूक लागली की तिने पॉपकॉर्न घेतलं आणि ती खात चालली. सकाळपासून मला काय भूक लागली नाही. It is quite late, therefore, we had decided to be going back to the home. We had a fun and experienced a lot. Hopefully, you also enjoy my videos. Take care, guys, and see you again. वी बॅक टू द होम. आज हा अनुभव घेतला तेव्हा मला हे समजून आलं, दिस इज नॉट अ पीस ऑफ केक फॉर हॅविंग एनिथिंग इझिली इन युअर लाईफ. सो ओके, वी विल डू डेफिनेटली. आणि सेकंडरी की आता ह्या नोटवरती मी तुमची परवानगी घेते. वी विल मीट अगेन व्हेरी सून. इफ यू रिअली लाईक इट माय व्हिडिओज, सो प्लीज डू subscribe and like. And if you are really want to give me some suggestions, to comment below in the comment section, and I'm eager to see that thing. And let's see, we will meet again. Bye.